भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खा। उपस्थित झालो सर्व जेव्हा या धम्म रॅलीची सुरुवात झाली, या रॅलीकडे आम्ही ज्या धम्म बांधवाकडे येत होतो तेव्हा आजूबाजूची मंडळी बघत होती की बुद्धाचा संघ असाच होता का, शांत चित्तानी शांत मनानी एकाग्रतेने आपले हात जोडून बुद्धाला वंदन करून ही धम्म रॅली आज धम्म बांधवाच्या घरी आली। आज दिनांक 28 डिसेंबर 2025 या वर्षाचा शेवटचा दिवस, शेवटची रॅली। या रॅलीमध्ये किती आनंदात सर्व धम्म बांधव आपल्या धम्माला आत्मसात करून धम्माची पेरणी करण्यासाठी धम्म बांधवाच्या घरी आला। रस्त्याने येताना खूप लोक एक वेगळ्या नजरेने बाहेर येऊन बघत होती, कोणती रॅली चालली आहे। शांत चित्ताने कोणी एक दुसऱ्याशी आपसात न बोलता आपल्या मधोमधी जाप करत बुद्धांची बुद्धं शरणं गच्छामी बुद्धं शरणं गच्छामी या टोन मध्ये आज आपण आपल्या धम्म बांधवाच्या घरी आलो। धम्म बांधवाच्या दारात येण्याआधी आपण येणार ही कल्पना त्यांना होती। त्यांना वाटलं माझ्या घरी येणारे धम्म बांधव आज धम्म माझ्या घरात येत आहे। धम्मात येणाऱ्या धम्माचे मी किती स्वागत करावं, कसं स्वागत करावं। स्वागत करण्यासाठी भौतिकतेने आपल्याला रस्त्यावर फुलं दिसली, तेवढ्या फुलांनी नाही संपलं तर तुमच्या अंगावर सुद्धा फुलांचा वर्षाव केला। दारावर येताच सर्वांच्या तोंडातून एकच नमो बुद्धाय जय भीम, नमो बुद्धाय जय भीम। म्हणजे बुद्धाला पदोपदी पावलोपावली नमन करणारी ती मंडळी आज याद्वारे आली। याद्वारे आल्यानंतर सामूहिकरित्या आपण वंदना केल्या। वंदना करण्यापूर्वी या घरातील मंडळीला वाटलं माझ्या घरी येणारी बुद्धांचा 2025 वर्षापूर्वीचा 2050 वर्षापूर्वीचा जो काही असेल, आपण बुद्ध होऊन गेला त्यावेळेचा बुद्ध संघ कसा असावा ती कल्पना त्यांच्या डोक्यात आली असावी। हा संघ आज माझ्या घरी आला। हे भिक्षूचे चिवर्ण घातलेली पांढरी शुभ्र कपडे अंगार प्रदान केलेली हे भिक्षूचा संघच असावा। हा संघ माझ्या दारी आला। दारी आल्यानंतर त्यांचा आनंद करणार माणूस आपण आज सर्व त्याच आनंदात आहोत। आज आपण बुद्धाला थेरिकाचा वाचा
जी जी माणसं त्या त्या दिशेने गेली, त्या देशातील, त्या समाजातील, त्या कुटुंबातील लोकांचा बदल झाला. अशी कोणती कल्पित बुद्धी दिली, असा कोणता कल्पित दिशा दिला, त्यामुळे मानवाच्या जीवनात बदल होतो. एक माणूस तथागत बुद्धांकडे आला. त्याचं नाव होतं धनपतराव. तो काय म्हणतो तथागत, मी दररोज पूजा करतोय, परंतु माझ्या घरात माझ्या बायको कोणाशी पटतच नाही. मुलांशी झगडा होतो, बायकोशी झगडा होतो. माझा मोठा व्यापार आहे, मला सतत त्या व्यापारांमध्ये चिंता लागतं. असं का होत आहे? पूजा तर मी दररोज करतोय, मला एक श्रद्धावान म्हणून माझ्या लोकांमध्ये प्रतिमा आहे, तरी परंतु माझ्या कुटुंबात असं काय होतं? म्हणून तो तथागतांकडे आला. तथागत वृक्षांखाली बसले होते. हा श्रीमंत माणूस, त्याच्या घरी कोणत्याच गोष्टी कमी नाही. यांना वाटलं का आपण तथागताच्या भेटीसाठी चाललो. त्यांनी मोठं सोन्याचं पात्र, त्यामध्ये अलंकारित अशा जे काही वस्तू घेतल्या आणि ते वस्तू घेऊन तथागत बुद्धांकडे गेल्यानंतर तथागताला काय म्हणतात? तथागत, माझ्याकडे अमापाशी संपत्ती आहे, माझा मोठा व्यापार आहे, परंतु माझ्या घरात माझ्या मुलाशी, माझ्या बायकोशी पटतच नाही. तथागत त्यांना विचारले, धनपतराव, तुम्ही माझ्याकडे येताना कसे आला? तो म्हणतो, म्हणते, मी रथ घेऊन आलो. मला सांगा धनपतराव, तुमच्या रथांच्या 2 पहिल्यापैकी एक पहिला तुटलेली आहे आणि तुम्ही त्या रथांच्या समोर बसला. त्या रथाला म्हणतात की मी पूजा करताना टाळ मृदंग ठोकतात, तिथे फुल अर्पित करतात. तिला म्हणतात की ही रथ मला घरी नेऊन पोहोचून दे. तर पोहोचून देईल का? नाही म्हणते, शक्य नाही. किती पूजा केल्या तरी माझा रथ तुम्हाला घरी पोहोचून देणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल? त्याची तुटलेली पहिया सुधरवावं लागेल. जोपर्यंत पहिया सुधरवणार नाही तोपर्यंत तुमचा रथ चालणार नाही. असंच तुमच्याबद्दल आहे. तुमच्या आंतरिक मनामधला जो भाव सर्व तुटलेला आहे. तुम्ही हौशीने भरल्या. तुमच्या मनामध्ये पैशाची, धनाची, लोभाची ही प्रवृत्ती भरलेली आहे. त्यामुळे तुम्ही किती पूजा केला, किती टाळटुकलं, किती मुद्दन केला, तर किती बदल होणार नाही. जोपर्यंत रथांचा चाक दुरुस्त केल्याशिवाय रथ चालणार नाही, तोपर्यंत जसंच तसं तुम्हाला सुद्धा तुमचा आंतरिक मनातला निर्माण जो काही तो तुम्हाला दूर करावा लागेल. त्यासाठी काय करावं लागेल? तथागत, पूजा अर्चा करणं सोडून द्यावं, देवाकडे जाणं सोडून द्यावं. तथागत म्हणाले, मी असं नाही म्हणाल. तुमच्या आंतरिक मनामध्ये जो आहे तो त्याला दुरुस्त करायचा आहे. काय केलं पाहिजे? नंबर 1, शिलांचं पालन केलं. तुम्ही तुमच्या शिलांमध्ये वाणीचा दोष, कृतीचा दोष, आजीविकाचा दोष याला दुरुस्त केलं पाहिजे. तुम्ही तुमच्या कुटुंबातील तुमचं आचरण बदलवा. आचरण बदलल्यानंतर तुमचा व्यवहार जो लोकांशी करता तो बदलवा. व्यापारांमध्ये जो घेताना तुम्ही जो फायदा घेता तो प्रमाणात घ्या. तथागतांचं म्हणणं त्यांनी ऐकलं. एवढ्याने चालणार नाही. तुम्ही त्याच्याकडे बसता तिथे चिंतन करा. नंबर 1, शिलांचं पालन करा. शिलांचं पालन करण्याबद्दल म्हणतात की शील किती महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी आलो, बुद्धांकडे आपण काही मागणी केली. बुद्धम शरणं गच्छामि, धम्मम शरणं गच्छामि, संघम शरणं गच्छामि. मी या बुद्धाला शरण जातोय, म्हणजे बुद्धांच्या ज्या मार्ग दिला त्याचं मी आचरण करतो, अनुसरण करतोय. मी धम्माचं आचरण अनुसरण करतोय. मी त्या संघाचं अनुसरण आचरण करतोय. एवढं करून नाही चाललं. मी पदोपदी 5 शिलांचं पालन करतो. पानातिपाता वेरमणी शिखापदम समाधियानि, अधीनदाना वेरमणी शिखापदम समाधियानि, कामेषु मिथ्याचारा वेरमणी शिखापदम समाधियानि, मुसावादा वेरमणी शिखापदम समाधियानि, सुरामेर मज्जे ममादठाना वेरमणी शिखापदम समाधियानि. एवढ्याने संपलं का? शेवटी म्हणालो, सर्व पाप सकरणम कुशल शुभ संपदा सचित परियोदपनम एतन बुद्धन शासन. बुद्धाचं शासन आहे अकुशल कृत्य अकुशलच आहे. चाहे वाणीने हो, कृतीने हो, दृष्टीने हो, आपण कोण आहोत त्याची जाणीव आहे. म्हणून त्यांना म्हणतात पावलोपावली पदोपदी तुम्ही शिलाला जपा. तुमच्या शिलाच्या कृत्याने तुम्हाला माणसं तोडता येईल. कारण तुमची वाणीचे 4 दोष आहेत. या वाणीतून माणसं तुटतात, त्याच वाणीने माणसं जोडल्या जातात. याच दृष्टीने माणसं दूर जातात, त्याच दृष्टीने माणसं जवळ करतात. म्हणून तुम्हाला तुमची दृष्टी, तुमची वाणी, तुमची कृती तुम्हाला सुधारावं लागेल.
या करण्यासाठी दुसरी गोष्ट तुम्हाला चिंतन करावं लागेल, म्हणजे समाधी करावं, त्यासमोर बसावं लागेल, आंतरिक परीक्षण करावं लागेल, मी काय करतो. आणि शेवटी तुम्हाला प्रज्ञा लागेल, शहाणपण लागेल. मी जे काही कृत्य करतो ते योग्य की अयोग्य याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. कृत्य करताना तुम्हाला कळलं पाहिजे की माझ्या कृत्यांमुळे याचे होणारे परिणाम काय आहे. हे तथागतांचं म्हणणं त्यांनी ऐकलं. घरी गेल्यानंतर स्वतःला आम्ही बदल केला. हे स्वतःच्या वाणीतून, स्वतःच्या कृतीतून, व्यापारात करणाऱ्या व्यवहारातून त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबात भरभराटी यायला लागली. व्यापारात भरभराटी यायला लागली, व्यापार वाढायला लागला. पुनश्च काही दिवसानंतर तो तथागतांकडे गेला. हातामध्ये कोणत्याही प्रकारचा पुष्पगुच्छ म्हणा, परिपाक म्हणा, जे काही असेल ते सोबत न जाता खाली हाताने गेला. परंतु त्या ठिकाणी त्याच्या मनावर एक शुद्ध अशी चेतना दिसत होती. तेव्हा त्याचा भाव वाटत होतं. तेव्हा तथागताला म्हणाला, तथागत आता माझ्या जीवनामध्ये सार्थ झाल्यासारखं वाटतं. कारण मी जी पूजा करत होतो, माझी पूजा लोभाने भरली होती. मला देवळाकडे घेऊन जाताना आपण तिथं काही प्रसाद नैवेद्य ठेवतो, हे लोभाने ठेवलेलं आहे. याच्यामध्ये काहीतरी आहे. हे दिल्यानंतर मला 10 रुपये दिल्यानंतर 20 रुपयाची पावन कर. मी तुला पूजल्यानंतर मला एक चांगला पोरगा दे, चांगली पोरगी दे, माझ्या घरात भरभराटी होऊ दे. मी जो काही व्यवहार करत होतो तो व्यवहार फक्त माझ्या लालचीने केला होता. लालच माझ्याकडे भरली होती. मी त्यातून आता मुक्त झालो. तथागत त्याला त्या जीवनाचं सार सांगितलं. म्हणून तथागताच्या वाटेला गेल्यानंतर जी माणसं, जो समाज, जो परिवार, त्यांच्यात बदल झाला. कारण तथागत हे सुखी संपन्न कुटुंबातील व्यक्ती होते. त्यांनी कधी आपल्या नावाचा गवगवा केला नाही. सिद्धार्थ शुद्धोधन गौतमाला मानव असं कधीच त्यांनी म्हटलं नाही. प्रत्येकाने आपण ज्या धर्मांचा अभ्यास करतो, हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, बौद्ध, आपला मुस्लिम धर्म, शीख धर्म, त्या धर्माचे संस्थापक म्हणतात की मी जे काही म्हणतो ते बरोबर आहे, माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही वागा. तथागताने असं कोणालाच कोणताही आग्रह केलेला नाही. तथागताचा त्या तथ्याला जाणून घ्या, समजून घ्या, उमजून घ्या. ते तथ्य तुम्हाला पटलं, समजलं, उमजलं, तथागताला ते सर्व आहे तसे बोलले, जसे आहे तसे वागले, म्हणून त्याला तथागत म्हणतो. बुद्ध याचा अर्थ प्रत्येकाला दिलेली बुद्धी. प्रत्येक माणसाला आपल्या बुद्धीचा विकास करता येतो. ती बुद्धीचा विकास करण्यासाठी कोणाला कोणाकडे जाण्याची गरज नाही. तुम्हाला तुमच्या बुद्धीचा विकास व्हावं, तुमची बुद्धी सर्वांच्या कल्याणी कामी यावं, आणि ती कामी येणारी बुद्धी जर बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे असली पाहिजे. म्हणून मानवी हिताचं काम करणारी बुद्धी विकसित व्हावं. ती बुद्धी तुम्हाला सर्वांना मिळावं. त्या बुद्धीचं तुम्ही अनुसरण करा, त्या बुद्धीचं आचरण करा. ती बुद्धी सर्वांना मिळो, सर्वांचं कल्याण करो, अशा प्रकारची ती बुद्धीला तुम्ही त्याला शब्द, त्या बुद्धीचं अनुसरण करा. म्हणून बुद्धाला मिळालेली ही पदवी आहे, उपाधी आहे. सिद्धार्थ शुद्धोधनासारखा पुत्र जन्माला यावं, सिद्धार्थ शुद्धोधनासारखं कृत्य करणारं, जागतिक पातळीचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा माणूस जन्माला यावं. काल मी सांगितलं माणसाचे 3 प्रकार आहेत. एक माणूस आहे, दुसरा मानव आहे, आणि तिसरा महामानव आहे. माणूस हा नेहमी फक्त गाडी माडी साडीच्या पलीकडे अलीकडे जातच नाही. गेला तर तो बाजारात भाजीपाला आणायला जातो, घरातलं कुत्र फिरवायला जातो, गेला तर बायकोची साडीला प्रेस करायला जातो. त्याच्या पलीकडे त्याला काहीच माहित नाही. हा माणूस आहे. त्या माणसात काहीच फरक पडत नाही, परंतु मानवात फरक पडतोय. आपण त्याच्यापेक्षा उच्चांक गाठले, थोडी मोठी माणसं आहोत, आपण मानव आहोत. आपण धडपड करतोय, धावपळ करतोय. माझा धर्म, माझा संघ, माझा समाज, माझा देश, या देशातील प्रत्येक जी काही घटना, जे काही घडत असेल, जे काही उपजत असेल ते माझं आहे. ही चिंता असलेली माणसं हे मानव आहे. आज तुम्हाला वाटलं की आपला धर्म आपल्या दारी गेलाच पाहिजे, नेण्यामध्ये माझा सहभाग असलाच पाहिजे. म्हणून सकाळी 8:30 पूर्वी सर्व लोक विज्ञान नगर मध्ये आली. आपण ठरवलेलं आहे 8:30 म्हणजे 8:30 ला आपली रॅली निघालीच पाहिजे, पांढरे शुभ्र वस्त्रात आलीच पाहिजे. कारण आपण शिस्तीचे पाईक आहोत. समाजातील लोक वेगळ्या दृष्टीने बघतात. येताना आपल्या रॅलीकडे वरून लोक पाहत होती, चाललेली लोक रस्त्यावर थांबत होती. काय जात आहे,
शांत चित्ताने तुमचा संग घेत होता. म्हणजे एवढी शांत चित्त निर्माण करणारी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होतं. आपण धावत आपले काम सोडून या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी आलो. म्हणजे आपण जिवंत माणसं आहोत, धडपडणारी माणसं आहोत. बुद्धाला आपल्यावरच आशा होती, बाबासाहेबाला ही आपल्यावरच आशा होती, कारण हेच माणसं माझ्या समाजातील माणसाला समाजाला पुढे नेण्याचं कार्य करतील, कारण हे जबाबदारी सांभाळणारी माणसं आहेत. याच्यातूनच आपण महामानवाची उत्पत्ती होतो. आज आपण बुद्धाला फुल अर्पित केलं, मेणबत्ती लावली, उदबत्ती लावली, त्याची वंदना केली. का बरं केलं? तथागताच्या कृतज्ञता व्यक्त केली. तथागत तू जो दिलेला मार्ग आहे, तू दिलेली दिशा आहे, ह्या दिशेने या मार्गाने आम्ही धन्य झालो. असा मार्ग देणारा कोण आहे? असा मार्ग देणारा तो तथागत आहे. म्हणून तथागता तुम्हाला आम्ही वारंवार वंदन करतो, कृतज्ञ होतो. आमच्या मनामध्ये आम्ही जागा पोखरून ठेवतो. तथागत आमच्या मनातून कुठे निघणार नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करून हे काही आम्ही मागणीसाठी नाही केलं, आम्ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुमच्या समोर ही वंदना केली. वंदना आणि प्रार्थनेमध्ये फरक आहे. वंदनामध्ये त्या गुणाला वर्णन करायचं, तसा गुणवान होण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. त्या गुणवान झाल्यानंतर तुमच्या जीवनात बदल होणारच. पण प्रार्थनेमध्ये सर्व मागणीच मागणी आहे. मला हे दे, मला ते दे, मला ते कर, मला ते कर. हा दिवस तो दिवस उपास करेल, होम करेल, हवन करेल, पवन करेल, जप करेल, तप करेल. हे सर्व केल्यानंतर मला मिळेल, आणि तो केल्यानंतर नाही मिळाला या जन्मात तर पुढच्या जन्मात मिळेल. बुद्धांनी असं काही सांगितलेलं नाही. तुम्हाला सर्व काही याच जन्मात याच वेळेस तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही हे सांगितलेल्या दिशेने जाण, असं जीवन जगा. तुमच्या कुटुंबात जर कुटुंबाला सुखी आनंदी ठेवायचं असेल तर या मार्गी चला. या कुटुंबात राहणारी सर्व जिवंत माणसं आहेत. जिवंत माणसाला आपापल्या जबाबदाऱ्या आहेत. एक माणूस म्हणून हा कुटुंबातला एका मुलीचं लग्न केल्यामुळे तो नवरा होतो आणि ती पत्नी होतो. दोघांच्या मिलनाने या कुटुंबाला कुटुंब पण येतं. पण दोघाला जबाबदारी दिली की तू मुलगा आणि नवरा म्हणून कसं वागायचं, तू मुलगी आणि सून आणि पत्नी म्हणून कशी वागायची. म्हणून बुद्धांनी हा मार्ग दिला की सुखी कुटुंबात राहण्यासाठी तुम्हाला जो दिशा दिलेली आहे तो मार्ग तुम्हाला निवडायचा आणि त्यात वागायचं. आपण तुलना जर केली दोन कुटुंबाची, ज्या कुटुंबामध्ये बुद्ध जीवन जगणारी माणसं आहेत त्याच्याच बाजूला ज्या कुटुंबांमध्ये बुद्ध जीवन नाही, त्या दोघांमध्ये तुम्हाला फरक जाणवेल. कारण तुमच्या वाणीमध्ये, तुमच्या कृतीमध्ये, तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या बसण्या उठण्यामध्ये फरक दिसेल. कारण तुम्ही धम्माचं पालन करत आहात, धम्म जीवन जगत आहात. जगत नसला तरी तुम्हाला माणसाला पाहून शिकता येतं. बघा त्या नवरा बायको कसे आहेत, बघा त्या घराला घरपण किती चांगलं आहे. ती बाई जर अशा प्रकारे वागत असेल तर मी का वागू शकत नाही? मी पण कुणाची सून आहे, मी पण कुणाची पत्नी आहे, मी पण कुणाची आई आहे. पण बुद्धाला मार्गी येणारी माणसं समाजांमध्ये आदर्शाचं प्रतीक आहे. एकदा काय झालं, तथागत बुद्धाकडे एक माणूस आला आणि तथागतकडे आल्यानंतर तो माणूस आपल्या घरातलं प्रत्येक घरामध्ये काही काही होत आला. तर तो त्यांच्याकडे आल्यानंतर तो म्हणतो की तथागत, घरात गेल्या तर माझ्या बायको कोणाशी पटतच नाही. कोणत्याही अंगावर येतो, बायको अंगावर येते, काय करावं मला काही सुचतच नाही. अशा अडचणीत कुठे जावं मला काही कळतच नाही. त्यातून मी कसा तरी बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर चला आपल्या मित्रमंडळीत जाऊन बसावं म्हणून माझ्या मित्रमंडळीकडे जातो. मला वाटतं त्याचा मनाचा विरंगुळा व्हावा. मनामध्ये जी काही दूषित भावना निर्माण झाली आहे, कारण बायको बरोबर वागत नाही, पोरगं वागत नाही, घरामध्ये आहारामध्ये भोजन घेता नाही, मला भोजन घ्यावंसं वाटत नाही, घरात बसावं वाटत नाही, घरात जावंसं वाटत नाही, काय करावं काही सुचतच नाही. कसा तरी मित्रमंडळीत आलो, तेही माझी खूप टिंगल करतात, खूप टिंगल टवाणी करतात, त्यांच्याही बसा वाटत नाही. आता सांगा तथागत मी जाऊ कोणाकडे? तथागत म्हणतात, विशुद्धी मधली गाथा आहेत, शिरो संपन्नो ना वसु प्रतिपन्नो वतीपको. तुम्ही त्या शिरवान माणसाकडे जा. तो म्हणतो शिरवान कोण आहे? तो शिरवान, तो बुद्ध माणूस शिरवान आहे. तुमच्याकडे बोट दाखवता कारण तुम्ही शिरांचं पालन करता, त्या नजरेने तुमच्याकडे ते पाठवतात कारण तुम्ही ह्या सर्व समस्येचे उत्तर देणारे आहात.
त्या शीलवान माणसाकडे जा. आज जगातील माणसं भारताकडे वेगळ्या नजरेने का पाहतात? भारत देश खूप मोठ्या लोकसंख्येचा देश आहे. या देशामध्ये महागाई रोज वाढत आहे. या देशामध्ये दिवसेंदिवस लोकसंख्येचा प्रॉब्लेम आहे. आणि तरी परंतु हा देश एकरूप आहे. या देशामध्ये फार आंदोलन दिसत नाही. स्वागत करतो. आपल्या देशामध्ये लॉकडाऊन देशाचा प्रधानमंत्री रात्री 8 वाजता जाहीर करतो आणि रात्री 12 वाजेपासून भारतामध्ये लॉकडाऊन लागू करतो. पण अमेरिकेचा राष्ट्रपती अमेरिकेमध्ये लॉकडाऊन लावू शकला नाही. कारण का? भारतामध्ये भारतीय संविधान आहे. या संविधानाने सर्वांना बंदिस्त केलंय. त्या संविधानाला स्पर्श कोणाचा लागला? त्या शीलवान माणसाचा. शीलवान माणसाचा स्पर्श लेखणी लागली. त्या लेखणीला संविधान लिहिलं गेलं. तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्या शीलवान माणसाची लेखणी दिली लागल्यामुळे शब्दबद्ध केल्यामुळे भारतातील प्रधानमंत्रीला लॉकडाऊन लावता आलं. म्हणजे शीलवान माणसाचा स्पर्श लागला, लेखणी लागली तर देशाला बंदिस्त करता येतं, देशाला एकरूप ठेवता येतं. तर ते म्हणतात की त्या शिलाचं तुम्ही जर संगोपन केलं, तुम्ही तुमच्या राष्ट्राला, तुमच्या राज्याला, तुम्ही तुमच्या जिल्ह्याला, तुम्ही तुमच्या तालुक्याला, तुम्ही तुमच्या कुटुंबाला सुखरूप आनंदी ठेवू शकता. शीलवान माणूस जर देशामध्ये एवढा शिलाचं जपणूक केल्यामुळे ते होतं. म्हणून तुम्ही तुमच्या शिलांचं जपणूक केलं तर शिलांमुळे तुमचा कुटुंब एक सुखी संपन्न होऊ शकतो. त्या शीलवान माणसाकडे जा. त्या शीलवान माणसाकडे गेल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा त्याला उकल होतं, उत्तर मिळतं. म्हणून जग समाज आपल्याकडे त्या दृष्टीनं बघतो. सुखी संपन्न कुटुंब आदर्श ठेवायचं असेल तर धम्माचं पालन होणं गरजेचं आहे. धम्म 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 काय? धम्म हे आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. जो व्यक्ती, जो समाज, जो देश त्या मार्गावर चालेल त्याची हमखास बदल होईल. बुद्धाच्या मार्गावर आलेल्या तुम्ही थेरगाथा वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की बुद्धाच्या मार्गावर येणारी ती माणसं कोणती होती. रसातळाला गेलेली. तुम्हाला पट्टाचाराची कहाणी माहित असेल, किस्सा गौतमीची माहित असेल. एवढ्या रसातळाला गेलेली माणसं आज जागतिक लेवलला आज आपण त्यांच्या नावाचा वावाकी करतोय. अशा कितीतरी स्त्रिया कुटुंबात असतील, अशी कितीतरी माणसं समाजात असतील, परंतु त्याला कोणी ओळखल्या गेलं नाही. परंतु पट्टाचाराचे भिक्षुनी पट्टाचारा यांची कहाणी आज आपण ऐकतो आणि इतरांना सांगतो. का? तो मार्ग मिळाला. जो माणूस त्या मार्गाने जाईल त्याचं कल्याण होईल. म्हणून आपण या धम्म जीवन जगण्यासाठी धम्म काय ते इतरांना कळावं. तुमचा कल्याण कोणीच करणार नाही. तुम्हाला तुमचं विकसित करायचंय. बुद्धांकडे एकाने प्रश्न केला. ते म्हणाले की तुमची सहचरणी कोण आहे, तुमचा जीवनसाथी कोण आहे. तथागताला प्रश्न केला की तथागत जीवनसाथी तुमचा कोण आहे? बायको नाही, मुलगा नाही, आई नाही, भाऊ नाही, बहीण नाही, मग कोण आहे? तुमचा जीवनसाथी तुमचा शरीर आहे. या शरीराला तुम्ही जसे जसे वळण द्याल तसं तसं त्याला आकार मिळेल. काय बोलायचं तुमच्या शरीराला सांगावं लागेल, कसं वागायचं तुमच्या शरीराला सांगावं लागेल. म्हणून त्यांनी आम्हाला जीवन जगण्यासाठी काय दिला? विचार दिला. आज आपण विचारांचीच वावाकी करतोय. म्हणून यांचे प्रतिमा आपल्या समोर ठेवली आहे. म्हणून हे आमचे महामानव आहेत. थोर पुरुषांचे चरित्र पाहावे, जरा आपण त्याचे समान व्हावे, हाच त्यांचा इतिहासातील बोध खरा. त्यांचा बोध घेण्याचं कारण हेच की अशी मार्ग मला मिळाला पाहिजे. आईला वाटेल की असा पुत्र मला जन्माला आला पाहिजे, भावाला वाटेल की असा भाऊ मला मिळाला पाहिजे. अशा प्रकारचे कृत्य आपल्याला त्यातून ते करतात. म्हणून आपल्याला बदल करायचा आहे. म्हणून त्यांनी आपण म्हटलं की धम्म हा आदर्श जीवन जगण्याचा मार्ग आहे. या मार्गावर जगत असताना आपण म्हणतो की पानाती पाता वेरमणी शिका पदम समाधी आली. काय भानगड आहे ते? मी हिंसा करणार नाही, कोणत्याही प्राण्यांचं जीव घेणार नाही. म्हणजे काय करणार? मी त्याला अभयदान देणार. म्हणजे काया वाचा मनाने मी कोणाची हिंसा करणार नाही. कायाने हिंसा म्हणजे दिसणारी प्रत्यक्ष म्हणून सम पाप सकर्णम कुसळ. कोणाला मी चिमटे घेणार नाही, कोणाला थापड मारणार नाही, कोणाचा जीव पण घेणार नाही. तेवढ्यानं चालतं का? बुद्ध म्हणतो वाचेनी सुद्धा. वाचेनीमध्ये सांगितलं तुम्हाला की आपण वारंवारता विहारात जातो, त्या ठिकाणी ह्या वंदना करतो.
त्या वंदने केल्यानंतर तुम्हाला स्वतःच बदल करायचा आहे. काही काही माणसं बदलतच नाही, त्यामुळे त्यांचा दोष नाही, दोष तुमचा आहे. त्यांनी फक्त आपल्याला दिशा दिली, दिशा. ह्या दिशेने तुम्ही जा, ह्या दिशेने केल्यानंतर तुमच्या जीवनात परिवर्तन होईल. त्या दिशेने जाणं आपलं काम आहे. हिंसा कायानी नको, वाचेनी नको, मनामध्ये नको. ह्या मेल्या मुर्द्याचं नुकसान व्हावं, हा मरून जावं, याचं सदोदित नुकसान झालं पाहिजे, ही सुद्धा भावना माझ्या मनात यायला नको. बुद्धांनी एवढ्या मोठी प्रगल्भतेची आपल्याला पानाती पाता वेरमणी शिका पदम समाध्यानी. आपण हिंसा न केल्यामुळे आपण हिंसक झालो नाही, म्हणजे आपण शीलवान झालो. आणि ज्याची हिंसा केल्यामुळे त्याचा कुटुंब व्याकुळित झाला, तो जीव गेला, त्याच्यावरही सुद्धा आपण कोप केला, त्याचाही नुकसान, त्याचा परिवाराचा नुकसान, त्या समाजाचा नुकसान. त्यामुळे तुम्ही शिलांचं पालन केल्यामुळे देशाचा सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा केला. कारण तुम्ही खून केला असता तर पोलीस कचेरी आली असती, कोर्ट कचेरी आली असत्या, झगडा भांडण सुरू झालं असतं, परंतु एवढं विधायक काम तुमच्या हातून घडलं. त्यानंतर तुम्ही म्हणता अतिनदाना वेरमणी शिका पदम समाधी. आज देशांमध्ये भ्रष्टाचारी खूप वाढले, दिवसेंदिवस भ्रष्ट करत आहेत. घरामध्ये आलेली जी पुंजी असते त्या पुंजीला तो माणूस जबाबदार, तेवढी त्याची बायको पण जबाबदार आहे. तिला पण एक मोबाईल, 2 मोबाईल, 1 टीव्ही, 2 टीव्ही, ह्या सर्व आपापलेपणाचा भाग आपल्याकडे येतात. म्हणून बुद्ध म्हणते याला सीमित ठेवा. सीमित गरजा तुमच्या असतील तर तुम्हाला असं वाटणार नाही. म्हणून बुद्ध सांगतात निसर्गाचे 3 नियम. पहिला नियम काय? जसं पेरणी कराल तसंच उगवेल. म्हणून काय म्हणतात की आपण सारे शेतकऱ्यांची मुलं, शेतकऱ्यांची मुलं हा उन्हाळ्यामध्ये शेतकरी शेतीचं काम करतोय. शेतीचं काम करताना तो शेतीला साफसुथरी बनवतोय आणि पावसाळा सुरू होईल, पाण्याची वाट पाहतोय. पाणी येणार म्हणून शेतात बी टाकायचं म्हणून बी घरी आणून ठेवतोय. जून महिना येऊन जातो, पाणी येऊन जातं, पण तो त्या शेतांमध्ये बी टाकतच नाही. शेताची त्यांनी मशागत चांगल्या प्रकारे केल्या गेली, घरी बी आणलं, त्या पाण्याची वाट पाहत होतं, तो पाणी आला, परंतु त्या शेतामध्ये त्यांनी बी टाकलंच नाही. आता तुम्ही सांगा त्या शेतातून काय उगवेल? त्या शेतातून कोणतं पीक निघणार का? नाही, कारण त्यांनी बी टाकलंच नाही. काय उगवेल? गवत उगवेल. म्हणजे त्या जमिनीमध्ये काही न टाकल्यामुळे, गवत उगवल्यामुळे ती जमीन हिरवी झाली. तशाच प्रकारे तुमच्या मनामध्ये निगेटिव्हपणा ऑटोमॅटिक येतो. पॉझिटिव्ह तुम्हाला सकारात्मकता टाकावं लागतं, बी टाकावं लागतं, चांगल्या गोष्टी ऐकावं लागतं, चांगल्याच्या सानिध्यात बसावं लागतं, सानिध्य मिळेल तर चांगलं वाचन करावं लागतं, चांगलं ठिकाण बघण्यासाठी जावं लागतं. ज्ञान तुम्हाला तुमच्या घरी आणून कोणी देणार नाही. तुम्हाला चांगली गोष्टी घेण्यासाठी बाजारात सुद्धा चांगला भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जावं लागतं. आपल्या सोयीचा भाजीपाला आपल्याला घ्यावं लागतं. जोपर्यंत तुम्ही बाजारात जाणार नाही, दुकानात जाणार नाही, पाहिजे तो जी काही गोष्ट तुम्हाला पाहिजे ती घेण्यासाठी तुम्हाला ती मिळणार नाही. तुम्हाला चिकित्सक बुद्धीचा वापर करून तुम्हाला जाऊन ते शोध घ्यायचा आहे. ती घेऊन तुम्हाला तुमच्या हिताची आहेत का, उपयोगाची भाजी आहेत का, ती तुम्हाला तिथे जाऊन निवडायची आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या बुद्धीचा विकास करून तुमच्या कल्याणासाठी घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला मिळणार नाही. म्हणून आम्हाला आमच्या बुद्धीसाठी हे खाद्य आवश्यक आहे. माणूस 3 प्रकारे ज्ञान घेतोय. एक डोळ्याने घेतोय, कानाने घेतोय, दुसरा तिसरा वाचनाने. समजा आपण कुठेच काही गेलो नाही तर आपल्याला कोण दाखवणार आहे? आपण धम्म रॅलीत आलोच नाही, धम्म रॅली काय कसं करणार? रॅली 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 सारखे रॅलीज काढत बसतात म्हणते लोक. त्या रॅलीत काय पडलं? जोपर्यंत त्या रॅलीत तुम्ही येणार नाही, रॅलीत पाहणार नाही, ऐकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही. कारण जो तसे ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. बुद्ध म्हणतो वैराणी वैर वाढतं, प्रेमाने प्रेम उत्पन्न होतं. याच्यातून तुम्हाला प्रेम निर्माण होतं. म्हणून तुम्हाला प्रत्यक्ष जाणं गरजेचं आहे. आता आपण गेलो नाही, जे आले त्यांच्याकडे ऐकून तरी घ्यावं. काय झालं, कसं झालं, तो ऐकणे बंद केलं, जाणे बंद केलं तर तुम्हाला कळणार का? तिसरा मार्ग, चांगली पुस्तकं वाचायची. बाबासाहेबांचं साहित्य, बुद्धांचं साहित्य वाचन करून तुमच्या मनामध्ये या साहित्यात मी हे वाचन केलं म्हणजे बुद्ध साहित्य वाचल्यानंतर, बाबासाहेब साहित्य वाचल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये 100% परिवर्तन होईल. एकही असा माणूस नाही की ज्यांनी बुद्धाच्या मार्गावर गेली, बाबासाहेबांच्या मार्गावर गेली आणि त्यांचा कल्याण झालं. आपण सारे त्यांचे बोधक आहोत. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 आपल्याला दिशा दिली. त्या दिशेला आपला समाज गेला, आपली जात गेली. त्या आपल्या जातीचा, त्या जातीपेक्षा प्रगती झालेली दिसते.
कारण आपल्या डोक्यातला देव गेला. आपण कोणत्याच देवाला पूजाला जात नाही, कोणती नवस करत नाही, गोफडं कपडं कापत नाही, उपास गेला, तापास गेला, पूजा व्रत वकल्प गेली. तुमच्याकडे वेळ वाचला. आता आमच्या ताई शिकत आहेत, प्रतिभाताई माझ्या आता पीएचडी करत आहेत. एक गृहिणी शिक्षण घेऊन ती करून पुन्हा शिक्षण घेत आहे, म्हणजे किती समाजामध्ये एक आदर्शाचं प्रतीक आहे. आपल्या मध्ये काही परिचय देताना काही लोक, मुलगा काय करतो, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, तू काय करते बाई, मी पण शिकते. म्हणजे किती उजाळा मिळतो लोकांना. कुटुंबात सुद्धा तोच वातावरण. मुलगा शिकतो, मुलगी शिकते, येणारी पाहुणे विचारतात, त्यांना कळतं की या घरांमध्ये किती चांगल्या प्रकारची दर्जेदार माणसं निर्माण झाली. ती स्वतः बाई सुद्धा दर्जेदार मध्ये, तो माणूस सुद्धा दर्जेदारच्या रांगेत आहे. तो सातत्याने चिंतन करतो, मनन करतो, या पुस्तकाचा वाचण्यात राहतो. हे सर्व आपल्याकडून लोकांना दिसतं आणि लोक आपल्याला एक आदर्शाच्या दृष्टिकोनातून बघतात. आपण शिक्षण घेऊन चांगली माणसं झाली, आपल्याला शिलांची जोड पण हवी आहे. म्हणून बाबासाहेबांना माहित होतं की मी भारतातील सर्व लोकांना, शोषित पीडितांना मी संविधान देतोय. या संविधानामध्ये 100% कल्याण आहे. पण संविधान घेऊन लोक त्याचा दुरुपयोग पण करतील, मोठ्या पदावर जातील, दारू पितील, भ्रष्टाचार करतील, लोकांना लुटतील. ही संभावना त्यांच्याकडे होती. म्हणून आपल्याला 14 ऑक्टोबर 1956 ला धम्माची दीक्षा दिली, म्हणजे दिशा दिली. साध्या सोप्या भाषेत त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आणि 22 प्रतिज्ञामध्ये त्यांनी आपल्याला हे सर्व सांगितलं की तुमच्या जीवनात कलाटणी अशी मिळू शकते. आणि त्यामध्ये 18वी प्रतिज्ञा आहे, प्रज्ञाशील करुणा बुद्ध धम्माच्या 3 तत्वाची सांगड घालून मी माझं जीवन चालवेल. प्रज्ञा म्हणजे शहाणपण, ज्ञान म्हणजे मिळवलेली माहिती. तुम्हाला मिळालेल्या शहाणपणाला जर शिलांची जोड असेल, तुम्ही चरित्रवान असेल, गुणवान असेल, तर तुमच्या कुटुंबाला चांगलं पुढे नेऊ शकता. समाजामध्ये आदर्श तुम्ही वापरू शकता. एवढ्या असून चालत नाही, तुमच्याकडे करुणा हवी आहे. म्हणून या सर्व दुर्गतीतून सद्गतीला येण्यासाठी आपल्याला हा मार्ग अत्यंत महत्वाचा आहे. या मार्गावर जाण्यासाठी आपण सर्व तत्पर आहोत. सर्व अभ्यास करू, आपल्या डोक्यात जी काही शंका असेल ती दूर करू. बुद्धाला प्रत्येक प्रश्न विचारत होती, बुद्धाने प्रत्येक प्रश्नाची उत्तर दिली. आपण सुद्धा त्याचे अधीन आहोत. आधी आपल्या स्वतःतून परिवर्तन करायचं, आपल्या कुटुंबात परिवर्तन झालं पाहिजे. धम्माची घरामध्ये धम्म वातावरण दिसला पाहिजे. आपण सारे धम्माला पालन करणार आहोत. लोकांना न सांगता लोकांना कळलं पाहिजे की धम्म कुटुंब जीवणारी ही माणसं, जगणारी माणसं अशी आहेत. आपल्या कृतीतून त्यांना दिसावं, यासाठी आपण ह्या धम्म रॅलीचं आयोजन केलंय. धम्म रॅलीमध्ये मुळात हेतू की आपले अडोशी पडोशी जेवढे धम्म बांधव त्यांचा परिचय व्हावा, त्याच्या कुटुंबापर्यंत जाता यावं. आज प्रभाकर रायपूर यांच्या घरी हा जो कार्यक्रम झालेला आहे, जर त्यांनी परित्राण पाठ घेतला असता तर त्यांची घरचीच मंडळी आली असती. एखादा अडोशी पडोशी एखादी आणि आला असता. परंतु आज आपण सर्व धम्म बांधव, त्यांचं आपल्या नात्यात काहीच नाही, ना ओळखी ना पाळखी, परंतु आम्ही धम्म बांधव आहोत म्हणून त्या रॅलीतून त्यांच्या घरापर्यंत आलो. आज आपल्याला त्यांचं घर आपल्याला दिसायला लागलं, घरातली माणसं दिसायला लागली. आणि तुम्ही येणार म्हणून त्यांनी जेवढ्या पाहुण्याचा सत्कार केला नसता तेवढा सत्कार तुमचा केला, तुमचा आदरातिथ्य केलं. अशा कुटुंबात आपण आलो आहोत. मुळात हेतू आपला आहे की त्यांचा परिचय आपल्याशी व्हावं, आपला परिचय त्यांच्याशी व्हावं. झुटा पैसा रूठा बाई समय समय पर काम आहे. काही वेळ आहे, अडचण आहे, काही संकट आहेत, कधी कोणावर कोणत्या गोष्टी येऊ शकतात. म्हणून आम्ही आमच्या भावाच्या मदतीला धावलो पाहिजे. यासाठी प्रत्येकाच्या दारी जाणं गरजेचं आहे. यासाठी आज आपण त्यांच्या दारी आलो. त्यांच्याकडे त्यांचा एक मुलगा आहे, डॉक्टर आहेत, मुलांसाठी मुली शोधत आहेत. योगा तुमच्यापैकी कोणाची मुलगी येऊ शकतात. तुम्ही कोणत्या मुलासाठी मुलगी शोधत असाल, यातून तुमच्या मुलीला सुद्धा चांगला जावई मिळू शकतो, सून चांगली मिळू शकतात. यासाठी हा एकमेकाच्या दारी जाणं हा सुद्धा आपला स्वार्थ आहे. आपण एक दुसऱ्याच्या हितासाठी, कामासाठी, कोणती अडचण आली, उद्या कोणी माणसं तुमच्या घरी आलात, तुमच्यावर पोलीस कचेरी झाली, काही झालं तरी परंतु आपण येऊ शकतो. आपल्या बाजूला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहेत, वेगवेगळी काम करणारी वेगळ्या क्षेत्रातील माणसं आहेत. या सर्वांचा परिचय व्हावा या हेतूने आपण या धम्म रॅलीचं आयोजन करत आहोत. दिवसेंदिवस आपल्या धम्म रॅली वाढत आहे. आपण सुद्धा इतरांना प्रचार प्रसार करावा, धम्म रॅलीमध्ये त्यांना सामील होण्यास करावं. धम्मासाठी तुम्हाला 2 तास द्यायचे आहे. तुम्ही धम्माला 2 तास दिले, तुमच्या घरामध्ये व्हावं की एवढी राहील की तुम्हाला कुठेच काही नाही, निसर्ग तुम्हाला मदत करतो. सर्व पैसा कमवल्यानंतर आपल्या घरातला पैसा जातो, कारण आपण निसर्गाला मदत करत नाही. माझी कंबर दुखते, माझ्या घरात हा खर्च झाला, माझ्या घरात तो खर्च झाला, मुलगा असा, मुलगी अशी,
घरातला पती असा हे आपण नंतर घराने करतो, कारण आपल्या घरात धम्म नाही म्हणून त्याचे परिणाम आहात. धम्म जर तुमच्या घरात असेल तर तुम्हाला चांगली बायको मिळतं, चांगली संतती मिळतं, चांगला धन तुमच्या घरात येतो आहे, त्या धनाचं तुम्हाला संगोपन करता येतं. म्हणून धम्म आपल्या दारी, धम्माला आपण आत्मसात करणे, दारात घेणे, यासाठी सर्वांनी या मार्गी यावं. आज आपण ज्यांच्या घरी आलो त्यांचा आपल्याशी परिचय व्हावं, यासाठी मी आयुष्यमान प्रभाकरराव राजळे त्यांच्या सहचरणी या सर्वांना विनंती करतो, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांनी येऊन आम्हाला या ठिकाणी त्यांचा परिचय द्यावा. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर। धन्यवाद।